Jazz in the mix. Once more! Once more! Once more! Get up. Jazz in the mix. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा आपल्या मराठी हक्काच्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण करणार आहोत फुल कडक असा व्हिडिओ एडिटिंग. आजचा व्हिडिओ कसा आहे प्रिव्ह्यू बघून समजलाच असेल. तर आजच्या व्हिडिओचं मटेरियल आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आजचा व्हिडिओ जराही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया. आता आपल्याला अलाइट मशीन ओपन करून घ्यायचं आहे. नंतर बिटमार्कवर जायचं. बिटमार्क ओपन झाल्यावर आपल्याला फोटो सेट करायचे आहेत. जे काही तुमचे फोटो असतील ते सेट करा बीटप्रमाणे.
आता आपले सगळे फोटो लावून झालेले आहेत आणि आता आपल्याला शेक इफेक्ट लावायचा आहे. तर आता बघा कसं लावतो. शेक इफेक्ट मध्ये जायचं आणि पहिला जो फोटो आहे त्याच्यावर पहिला शेक इफेक्ट लावायचा. ते कसं लावायचं बघा. नंतर पुन्हा शेक इफेक्ट मध्ये जायचं. जो काही दुसरा शेक इफेक्ट आहे तो 3 फोटोना लावायचा आहे. बघा कसे लावायचं ते. ते लावून झाल्यावर पुन्हा शेक इफेक्ट मध्ये जायचं आहे. पुन्हा तिसऱ्या फोटोचा शेक इफेक्ट कॉपी करायचा आहे. कॉपी केल्यावर पुन्हा बीट मार्क मध्ये जायचा. नंतर ते मधीत फोटो आहेत, एक सोडून एक फोटोला इफेक्ट लावायचा. सर्व फोटोंना इफेक्ट लावून झाल्यावर पुन्हा शेक इफेक्ट मध्ये जायचं. नंतर पुन्हा दुसरा इफेक्ट कॉपी करायचा. कॉपी केल्यानंतर जे आपण मधीत बीट सोडलेले आहेत ते इफेक्ट मध्ये पेस्ट करायचे. इफेक्ट लावून झाल्यावर पुन्हा शेक इफेक्ट मध्ये जायचं आणि जो काही आपला सेकंड लास्ट फोटो आहे त्याचा इफेक्ट कॉपी करायचा. नंतर पुन्हा बीट मध्ये जायचं आणि सेकंड लास्ट फोटोवर जायचा आणि इफेक्ट मध्ये जायचं आणि पेस्ट करायचं. पुन्हा शेक इफेक्ट मध्ये जायचा. पुन्हा लास्ट फोटोचा इफेक्ट आहे जो काही तो कॉपी करायचा आणि बीट मध्ये जाऊन लास्टच्या फोटोवर पेस्ट करायचा.